की ही संघर्ष यात्रा नसून स्वतःला नेता बनवण्याची यात्रा आहे की कधीच यांनी संघर्ष केला नाही। अमोल मिटकरी सांगतात की हे बालमित्र मंडळ आहे, वडिलांच्या खांद्यावर देखील हात टाकला आणि म्हणून हे काही हिंदू संस्कृतीचं लक्षण नाही आणि हा काही युवा संघर्ष नाही आणि त्यामुळं कुठं त्याला रिस्पॉन्स मिळाला नाही, कुठेही दखलपात्र नाही। राम शिंदे आहेत। शिंदे साहेब, आज धनगराच्या आरक्षण जे एस टीमध्ये समावेश आहे त्यासाठी एक विराट जनसमुदाय आज नागपूरकडे आलेला आहे। तुम्ही या सगळ्या मेळाव्याकडे कसं पाहता, तुमचं कसं समर्थन आहे? गोपीचंद पडळकर हे त्याचं नेतृत्व करतायत। मला असं वाटतं की धनगर समाज एस टी आरक्षण अंमलबजावणी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य या बॅनरखाली ना पक्ष ना नेता, सर्वपक्षीय समाजाच्या हितासाठी, समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातला समाज एकवटलेला आहे। तो आता यशवंत स्टेडियम इथे आता लोक जुळत आहेत। थोड्याच वेळात तो हिवाळी अधिवेशनाकडे आगेकूच करेल आणि म्हणून हा एस टी जो आरक्षणाचा प्रश्न आहे याला कुठला पक्ष अभिनिवेश न ठेवता, नेता अभिनिवेश न ठेवता हा प्रश्न सुटला पाहिजे, ही तमाम धनगर समाजाच्या महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे। मग अनेक वर्षे घटनेमध्ये दिलेलं आरक्षण आम्हाला मिळालं नाही आणि त्याची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे। या दृष्टिकोनातून हा मोर्चा ना पक्ष ना नेता, धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी समन्वय समितीच्या माध्यमातून हा मोर्चा निघतोय। त्यामुळं निश्चित स्वरूपामध्ये गेल्या 6-7 महिन्यापासून मोर्चे, आंदोलनं, उपोषणं, रस्ता रोको अशा पद्धतीने अतिशय तीव्र आक्रोश या आरक्षण अंमलबजावणी संदर्भामध्ये धनगर समाजाच्या मनात आहे आणि म्हणून हिवाळी अधिवेशनावरती हा मोर्चा निघतोय। मला वाटतं सरकारने देखील याच्याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भामध्ये सरकार काही पावलं उचललेत। समजा समिती गठीत केली, इतर राज्यामध्ये अभ्यासासाठी गेली अंमलबजावणीच्या, आणि म्हणून सरकारने या संदर्भामध्ये गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन धनगर समाजाच्या अंमलबजावणीचा प्रश्न तात्काळ निकालात काढावा। काल जो मेळावा झाला इंदापूरमध्ये त्या ठिकाणी आपण दिसला नाही, त्याला काही निमंत्रण तुम्हाला होतं की तुम्हाला का तुम्ही तिथे नव्हते? नाही, मला तिथलं निमंत्रण नव्हतं, त्याच्यामुळे तो ओबीसी मेळावा होता आणि काही ठराविक लोक त्या मेळाव्यासाठी उपस्थित होते। गोपीचंद पडळकरांना त्यांच्यावर चप्पल फेक करण्यात आली, त्यानंतर जे गोपीचंद पडळकरांनी सुद्धा त्यावर प्रतिक्रिया दिली की आम्ही संयम ठेवला म्हणून बाकीच्या गोष्टी ज्या घडणार होत्या त्या घडल्या नाहीत। या सगळ्या घटनाकडे तुम्ही कसं पाहता? मला वाटतं कोणीतरी आमदार गोपीचंद पडळकरांवरती जी काही चप्पल फेक झाली ती अतिशय दुर्दैवी आहे। त्याचा मनापासून निषेध करणं आवश्यक आहे। शेवटी कोणत्याही समाजाचा आरक्षणाचा प्रश्न असेल तर तो समाज त्या पद्धतीनं प्रयत्न करत असतो, परंतु कोणीतरी समाजकंटक अशा पद्धतीचं जर वर्तन करत असतील तर ते वेळीच शोधून काढून त्याच्यावरती कठोर कारवाई होण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनसाठी अशा पद्धतीनं चप्पल फेक करणं शेवटी त्यांचं आरक्षणाचा प्रश्न आहे, आमचाही आरक्षणाचा प्रश्न आहे, परंतु अशा चप्पल फेकीच्या माध्यमातून जर कोणी करत असेल तर त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे। संजय राऊत यांच्यावर चप्पल फेक झालेली आहे सोलापूरमध्ये, त्याबाबत काय सांगाल? मला वाटतं संजय राऊतांवरची जी चप्पल फेक झाली ती त्यांच्या बोलण्यातून झालेली दिसते आणि बोलण्याच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण दुसऱ्यावरती शिवराळ भाषेमध्ये टीका टिप्पणी करतो आणि त्यामुळं नको ते खोटं आपल्या मुखाद्वारे दुसऱ्यावरती टीका टिप्पणी करत असतो, त्याचं प्रतिबिंब उमटल्याची भावना ही सोलापूरमध्ये झाल्याची मला संजय राऊतांच्या संदर्भामध्ये वाटते। तुमचे राजकीय प्रतिस्पर्धी रोहित पवार यांची संघर्ष यात्रा आता उद्या नागपूरमध्ये धडकत आहे, तुम्ही या संघर्ष यात्रेकडे कसं पाहता रोहित पवारांची? मी या संघर्ष यात्रेकडे अशा भावनेतून पाहतो की ही संघर्ष यात्रा नसून स्वतःला नेता बनवण्याची यात्रा आहे आणि हा नेता बनवण्याच्या भानगडीत स्वतःच्या काकांनी सांगितलं की भाशिंग बांधून संघर्ष करायला निघाले, त्यांनीच सांगितलं यांनी केव्हाच संघर्ष केला नाही। घरातला माणूस ज्यावेळेस सांगतो की कधीच यांनी संघर्ष केला नाही, अमोल मिटकरी सांगतात की हे बालमित्र मंडळ आहे आणि मला वाटतं सगळे घरातले परिवारातले घेऊन संघर्ष यात्रेला ज्यावेळेस निघतात त्यावेळेस साहजिकच ज्यांनी जीवनामध्ये संघर्ष केला नाही अशी माणसं त्यांचं जे उत्स्फूर्त अंगातली कला आहे ती बाहेर येते। सांगायचं झालं तर सायराटसारख्या विहिरीत उड्या मारल्या, तलावात उड्या मारल्या आणि संघर्ष यात्रा निघाल्यानंतर फुलं कशी उधळून घेतली, फुलं उधळली, डीजे पुढे डान्स केला, फुगडी खेळले, कापसाचे बोंड वेचायचा नवटंगीपणा केला, वडिलांच्या खांद्यावर देखील हात टाकला आणि म्हणून हे काही हिंदू संस्कृतीचं लक्षण नाही आणि हा काही युवा संघर्ष नाही आणि त्यामुळं कुठं त्याला रिस्पॉन्स मिळाला नाही, कुठेही दखलपात्र नाही आणि म्हणून
जर अधिवेशनावर युवा संघर्ष यात्रा आणायची होती तर पहिल्या दिवशी यायला पाहिजे होती, परंतु लोक जमणार नाहीत, कोणी रिस्पॉन्स देत नाही आणि म्हणून पवारसाहेबांच्या वाढदिवसासाठी कार्यक्रम करायचा आणि म्हणून युवा संघर्ष यात्रेचा समारोप करायचा असा हा केविलवाणा केलेला प्रयत्न आहे. त्याच्यामुळं हा बेदखल आहे आणि तिकडे लक्ष देण्याची कोणाची आवश्यकता नाही आहे. शिंदेसाहेब, आता अजितदादा असतील, मिटकरी असतील, त्यांचे तुम्ही उदाहरणं दिले, त्यांच्याशी तुमचं आता चांगलं मत पटायला लागलं, विचार जुळायला लागलेत चांगले. आता ते सरकारमधले भाग आहेत, त्यामुळे मतं जुळायला लागले आणि नाही जुळायला लागले हा काही तर विचाराचा विषय नाही. तेच त्यांच्या पक्षातले एकत्रित असलेली व्यक्ती त्यांच्या संदर्भात काय बोलतात ह्याचा मी दाखला दिला आहे. अजितदादांनी काही शब्द दिलाय का तुम्हाला, म्हणजे तुमच्या मतदारसंघासाठी पुढच्या याच्यात तुमच्या पाठीशी शक्ती उभी करू आणि पुढच्या वेळेस तुम्हाला आमदार करू, अशी काही डिस्कशन वगैरे काही झालंय का तुमचं? एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 2 उपमुख्यमंत्री, एक देवेंद्रजी फडणवीस आणि दुसरे अजितदादा पवार, त्यामुळे हे महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा विधानसभेला सामोरं जाऊ त्यावेळेस एकमतानं, एक दिलानं, सामोपचारानं पुन्हा महायुती सत्तेवर येण्यासाठी यथायोग्य जे प्रयत्न करावे लागतील ते देखील माझ्यासाठी देखील केले जातील. त्यात अजित पवार बाजूला कसे असू शकतात, त्यामुळं ते महायुतीचे घटक आहेत तर निश्चितच ते माझ्याबरोबर असतील. शेवटचा प्रश्न आहे, आज रोहित पवारांचा पराभव करण्यासाठी अजितदादा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील का, यावर अनेक जणांचे प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे, तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं की मी जे सांगितलं ते आपल्या लक्षात आलं नाही की मी जे सांगितलं ते बरोबर आहे आणि मग महायुतीचं सरकार आहे, महायुतीमध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत आणि मी महायुतीच्या मोठ्या घटक पक्षाचा एक सदस्य आहे. मी येणाऱ्या कर्जत जामखेडमध्ये विधानसभेला ज्यावेळेस उभा राहील त्यावेळेस निश्चित स्वरूपामध्ये अजितदादा मदतच करतील. नक्कीच. तर हे होते राम शिंदे, ज्यांनी की जे आज गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वाखाली धनगर जे आरक्षणासाठी जी काही मेळावा येत आहे त्यावर त्यांनी टीका टिप्पणी केली. त्यासोबतच रोहित पवारांची जी संघर्ष यात्रा अधिवेशनावर येत आहे त्या संदर्भात त्यांनी खिल्ली उडवली. सोबतच अजित पवार हे येत्या निवडणुकीमध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलेला आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, नागपूर.